मावळातील जलपर्यटन जीवघेणं ठरते। 4 महिन्यात 25 बळी गेले असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मावळ तालुक्यात जलपर्यटन आता धोकादायक ठरत असल्याचं चित्र समोर आले। गेल्या अवघ्या 4 महिन्यात तब्बल 25 पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानं परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे पर्यटन स्थळांवरील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। उन्हाळ्याची सुट्टी आणि वाढत्या उष्णतेमुळे पर्यटक धरणं, तलाव आणि नदीकाठांवर मोठ्या संख्येनं गर्दी करतात। मात्र पाण्याची खोली, प्रवाहाचा वेग याचा अंदाज न आल्यानं तसेच निष्काळजीपणामुळे अनेकांना जीव गमवावा लागतोय। पाहूया। मावळातील जलपर्यटन ठरतंय जीवघेणं। 4 महिन्यात 25 पर्यटकांचा बळी। प्रशासनाकडून दिला जाणाऱ्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। पवना धरण, कासारसाई, कुंडमळा, आंध्रा धरण आणि इंद्रायणी नदी परिसरात पर्यटकांच्या बुडण्याच्या घटना वारंवार घडतायत। काही ठिकाणी अचानक खोल खड्डे तर काही ठिकाणी वेगवान प्रवाह जीवघेणा ठरतोय। वन्यजीव रक्षक मावळ रेस्क्यू टीमनं पर्यटकांना स्पष्ट इशारा दिलाय। पर्यटनाचा आनंद घ्या, पण जीव धोक्यात घालू नका। धरणातील धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरू नका। सूचना फलक असूनही मात्र दुर्लक्ष केलं जातं। जेव्हा स्विमिंग ही एक लाईफ स्किल आहे तर ती लाईफ स्किल न राहता एक भीतीचं कारण बनून जातं। मग तसं न होता आपण ह्या गोष्टीकडे एक पॉझिटिव्ह ह्यानी बनून ही लाईफ स्किल डेव्हलप करूयात की आपल्याला त्या गोष्टीपासून जीवाचं रक्षण पण करता येईल, पण ते करेक्ट ठिकाणी पण करूयात की म्हणजे आपल्याला ते भीतीदायक नको व्हायला आणि एकमेकांची आपल्याला काळजी करता येईल कम्युनिटीमध्ये। सेल्फीच्या नादामध्ये पाण्याच्या जवळ जातात, सेल्फी काढतात, काहींचा पाय घसरतो, काही बरोबर मुलं मुली एकत्र असतात, मग मुलांसोबत काही जण ओव्हर कॉन्फिडन्स करून पाण्यात उतरतात, काही एन्जॉय करण्यासाठी खेळतात, तर त्याच्यामुळं हे अपघात घडत असतात। तर समजा एखादा पाय घसरला, दुसरा धरायला जातो आणि एकमेकाला वाचवायचं। आणि आत्ता मावळात 2 ठिकाणी अशी घटना घडली की एकाला वाचवलं गेले आणि दोघं तिघं जण संघच खाली गेले। असे 2 ठिकाणी जाधववाडी धरणामध्ये पण झालं आणि कडच्या ठिकाणी त्या ठिकाणी मावळात पण तोच प्रकार घडला की एकाला वाचवल्याने दुसरे गेले आणि तिघाचे तिघं पाण्यात बुडून त्यांची मृत्यू झाली। नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल का असा प्रश्न विचारला जातोय। तसेच सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाणं, मद्यप्राशन करून पाण्यात उतरणं, तसेच पोहता येत नसतानाही खोल पाण्यात जाणं यामुळे अपघातांची संख्या वाढतीये। तर आपल्या परिसरात असलेल्या जलतरण तलावात जाऊन पोहण्याचा आनंद घ्यावा, इथे सुरक्षेची हमी देण्यात येते। सेल्फी काढतानाच जास्त अपघात होतो। पाय घसरण्याचा प्रकार हा सेल्फी जाधववाडी डॅममध्ये सेल्फी काढत असताना मुलं थोडी पुढे गेली आणि अचानक एकाचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला। त्याला पाण्यात पडल्यानंतरच हे दुसरे अपघात घडले गेलेले आहेत। तर शक्यतो सेल्फी काढू नये, सेल्फी काढून काही पण त्यापेक्षा दुसऱ्याला मोबाईल देऊन फोटो काढा। काही ठिकाणी जलपर्णी आता येईल, जलपर्णीचे प्रमाण जास्त झाले। जलपर्णीच्या खाली काही मृत्यू अडकलेले असतात। जलपर्णी लवकरात लवकर शासनाने काढले तर हे ॲक्सिडेंटचे प्रमाण सुद्धा बऱ्यापैकी कमी होतील। मावळात सुरक्षा यंत्रणेची कमतरता तसेच अनेक पर्यटन स्थळांवर जीवरक्षक, सूचना फलक आणि आपत्कालीन सुविधा अपुऱ्या असल्याचं दिसून येतं। विशेषतः शनिवारी रविवारी वाढणाऱ्या गर्दीत पोलीस आणि प्रशासनाची उपस्थिती कमी पडत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून केल्या जात आहेत। याबाबत प्रशासनानं आवाहन केलंय। पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरणं टाळावं, नियमांचं पालन करावं आणि स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे असं आवाहन प्रशासनानं केलंय। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आलाय। धरण क्षेत्र असेल किंवा नदी पात्रामध्ये उतरण्याचं धाडस हे पर्यटक करतात। त्या ठिकाणचा अंदाज न आल्यामुळे अनेक जणांनी आपला जीव गमावला आहे। यामुळे कोणताही धाडस करू नये, जेणेकरून आपल्याला आपला जीव गमावावा लागेल, असं देखील आता प्रशासनाने आवाहन केलं आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, मावळ, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।